महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन. धम्म बांधव आणि भगिनींना सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी मी बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती, बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं हे मानवतेचं आणि विकासाचं कार्य, हे या देशातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी, सुखासाठी, स्वाभिमानासाठी आणि आनंदासाठी केलेला संघर्ष होता. कारण या देशामध्ये चालत आलेली विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी या देशामध्ये सामाजिक क्रांतीचा लढा उभा केला होता. बाबासाहेबाचा लढा कोण्या व्यक्तीच्या विरोधात नव्हता, कोण्या धर्माच्या विरोधात नव्हता, कोण्या जातीच्या विरोधात नव्हता, कोण्या पंथाच्या विरोधात नव्हता, तर बाबासाहेबाची लढाई ही मानवतेची लढाई होती. कारण त्या कालखंडामध्ये जातीयता, विषमता ही या जगतामध्ये नांदत होती. ती जातीयता, विषमता नष्ट होऊन प्रत्येक माणसाला माणसासारखं जगता यावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा सामाजिक क्रांतीचा लढा उभा केलेला होता. कारण जातीचं, धर्माचं, देवाचं बंधन भीती माणसाच्या मनामध्ये घालून ही जातीयता या देशामध्ये पसरलेली होती. ती माणसाच्या मनातील जाती धर्माची भीती काढून समतेची क्रांती या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भगवंताचा हा धम्म दिला. भगवंताचा धम्म हा सत्यावर, समानतेवर आणि मानवतेवर आधारित आहे. तो धर्म म्हणजे जगतातील माणसाला माणूस बनवणारा आहे. ज्यावेळेस सम्राट अशोकाला समजलं की जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, शांतीची गरज आहे, त्यावेळेस संघमित्र आणि महेंद्र हे दोन मुलगा आणि मुलगी धम्म प्रचारासाठी सम्राट अशोकाने धम्माला दान केलं आणि धम्म प्रचार करण्यासाठी पाठवलं. 84,000 स्तूप लेण्याच्या माध्यमातून बुद्ध विचार या ठिकाणी कोरून हा धम्म वैचारिक विचाराचा जिवंत राहावा. नालंदा वल्लभी तक्षशिलेसारखे धम्म विद्यालय या ठिकाणी स्थापन करून धम्म हा जागृत राहावा. कारण या जगताला तारणारा बुद्ध आहे हे राजा सम्राट अशोकाने ओळखलं. परंतु स्वार्थासाठी हे धम्म विचार दाबून आपल्या विचाराची या जगतामध्ये मनोनीतीने क्रांती केली आणि ती विचाराची पेरणी या देशामध्ये केली. ती असमानता या देशामध्ये, ती विषमता या देशामध्ये, ही जातीयता या देशामध्ये नांदत होती. ही मोडकळीस काढून मानवता या देशामध्ये परत रुजवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये ज्ञानाच्या जोरावर आणि पेनाच्या टोकावर महान क्रांती केली. हा संघर्ष करत असताना तथागताचा विचार बाबासाहेबाकडे होता. रक्ताचा एक थेंब न सांडू देता शांततेच्या मार्गाने समानता या देशामध्ये बाबासाहेबांनी पसरली. मनोनीती मातीमध्ये गाडून तथागताच्या क्रांतीचं रोपटं या भारत देशामध्ये लाविलं. जातीयता नष्ट केली आणि भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक माणसाची ओळख करून दिली. हे करत असताना स्वतःच्या संसाराकडे, स्वतःच्या मुलाबाळाकडे, स्वतःच्या परिवाराकडे बाबासाहेबांनी लक्ष देता आलं नाही. त्या माता माऊलीचा, रमाईचा त्याग किती मोठा होता. संसाराचा गाडा चालवण्यासाठी शेणाच्या गौऱ्या वेचून त्याच्यावर तो शेण वेचून गौऱ्या थापून संसाराचा गाडा त्या माऊलीने चालवला. स्वतःची मुलं डोळ्यादेखत माती आड गेली, परंतु बाबासाहेबाच्या या कार्यामध्ये खंबीरपणे त्या माऊलीने साथ दिली. आज जरी मी फाटक्या साडीमध्ये राहिले तर पुढच्या कालखंडामध्ये माझ्या येणाऱ्या लेखी ह्या चांगल्या साड्या नेसण्याचं म्हणजे त्या लेकीचं जर येणाऱ्या लेकी, माझे मुलं आनंदाने जीवन जगत असतील, जगण्याचं जर कार्य होत असेल तर त्या कार्यामध्ये माझा त्याग काहीच नाही असं त्या माऊलीने आपल्या बाबासाहेबाच्या कार्यामध्ये मोलाचं योगदान केलं. ती फाटक्या साडीमध्ये राहिली
राजरत्न बाबासाहेबांचा ज्यावेळेस गतप्राण झाला त्यावेळेस औषध पाण्याविना तो गतप्राण झाला आणि त्याला राजरत्नाला ज्यावेळेस अंतिम कफन आणायला बाबासाहेबाकडे पैशाची मागणी करतात, बाबासाहेब ढसाढसा अक्षोभोक्षी रडतात. त्या कठीण प्रसंगामध्ये छातीवर दगड ठेवून जुन्या लुगड्याचा पदर फाडून त्यामध्ये पोटचा गोळा गुंडाळून त्यांच्यावर अंतिम संस्कार केला. हा त्याग फक्त आज आपल्याला जे स्वाभिमानाने जीवन जगायला मिळत आहे, अभिमानाने जीवन जगायला मिळत आहे, त्यासाठी आपल्या माऊलीने आपल्या बाबाने त्याग केलेला आहे. ती फाटक्या लुगड्यामध्ये राहिली म्हणून आज हजार हजार 2-2 हजाराच्या साड्या ह्या अंगावर आपल्या माता बहिणीच्या आलेल्या आहेत. ती माय माऊलीने केलेली बोळवण आहे की केलेली बोळवण आहे हे विसरून चालता येणार नाही. म्हणून बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ आपल्या विकासासाठी होता, आपल्या प्रगतीसाठी होता. या देशामध्ये मानवता नांदावी, एकता नांदावी, जातीभेद नष्ट व्हावा आणि या देशातील जनता ज्ञानवान बनावी, शीलवान बनावी आणि गुणवान बनावी आणि माणसातील मानवता जिवंत राहावी. म्हणून भगवंताचा धम्म बाबासाहेबांनी दिला. हा धम्म जर धम्म दिला आणि त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली की भारत बुद्धमय करील, भारत बुद्धमय करण्याची प्रतिज्ञा केली आणि हा बुद्धमय भारत करण्याची जबाबदारी ही आपल्यावर टाकलेली आहे. बाबासाहेब म्हणतात धम्म हा आचरण केल्याच्या नंतर खरोखरच समाजामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये शांतता नांदेल, एकता नांदेल आणि बंधुता नांदेल आणि हेच आपल्या प्रगतीचं माध्यम आहे. राग, द्वेष, मोह, अहंकार हे भगवंताने त्यागायला सांगितलेलं आहे. ज्ञान संपादन करायचं, शील संपादन करायचं, प्रेम, आपुलकी, दयामया आपल्या अंतःकरणामध्ये ठेवायची आणि प्रत्येक माणसाने माणसासारखं वागायचं. हा भगवंताच्या धम्माचा आशय आहे आणि धम्म विचाराचा प्रसार आणि प्रचार होऊन प्रत्येक माणसाने परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. कारण एकता ही अत्यंत महत्त्वाची आहे. एकता ही प्रत्येक समाजामध्ये यावी, प्रत्येक माणसामध्ये यावी आणि माणसामध्ये परिवर्तन व्हावं. म्हणून प्रत्येक गावामध्ये बुद्धविहार असावं. त्या बुद्धविहारामध्ये प्रत्येक आठवड्यातून 1 दिवस, महिन्यातून 1 दिवस सर्व धम्म उपासक उपासिकांनी एकत्र येऊन बुद्धांनी सांगितलेले पंचशील स्मरण करावेत, त्याचं पालन करावं. राग, द्वेष, मोह, अहंकारा त्यागावा आणि एकता समाजामध्ये निर्माण व्हावी. समाज निर्व्यसनी बनावा, मुलावर चांगले संस्कार लागावेत. म्हणून बुद्धविहार हे धर्मप्रसाराचं धम्मकेंद्र बनावं ही बाबासाहेबांची आशा होती. पण आज आपण विचार करायची गोष्ट आहे, प्रत्येक गावामध्ये बुद्धविहार आहेत, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत, परंतु बाबासाहेबांच्या विचाराची क्रांती झाली का हाही प्रश्न विचारा. कारण वामनदादा म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेत टोक असते. वाणीत भीमा असता करणीत भीमा आहे, वाणीत भीमा आहे करणीत भीमा असता. आचरण तुझ्या पिल्याचे सारेच नेक असते. परंतु बाबासाहेबांच्या नंतर खरोखरच सामाजिक क्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आजच्या तरुण पिढीला जर खरोखरच गरज असेल, शिक्षणाची गरज आहे. शिक्षण नोकरी याची गरज आहे. या समाज व्यवस्थेमध्ये या विचाराची खरोखरच अत्यंत गरज आहे. म्हणून आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आजच्या समाजातील तरुणाला तारण्यासाठी तथागत भगवंताचा धम्म, बाबासाहेबांचे विचार आणि महामानवाचे विचार हे जगताला तारणारे आहेत. म्हणून आपल्या मुलावर चांगले संस्कार घालण्यासाठी आपल्या गावामध्ये बुद्धविहारामध्ये धम्म संडे स्कूलसारखे स्कूल निर्माण होऊन त्याच्या माध्यमातून मुलाला शील आणि सदाचाराची शिकवण देऊन, ज्ञानाचं महत्त्व समजावून सांगून, अज्ञानामुळं होणारी हानी, अज्ञानामुळे भोगावे लागणारे दुःख, अज्ञानामुळे संसारामध्ये येणाऱ्या अडीअडचणी ह्या त्यांना कळाव्यात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागा व्हावा आणि येणारी पिढी ज्ञानवान, शीलवान, प्रज्ञावान आणि या
बदलत्या काळामध्ये जीवन प्रवास करणारी सक्षम बनावी, यासाठी गावामध्ये, घरामध्ये बुद्धाच्या विचाराची, गावामध्ये बुद्धाच्या विचाराची, समाजामध्ये बुद्धाच्या विचाराची आणि बाबासाहेबाच्या क्रांतीची गरज आहे. कारण या जगताला तारणारा बुद्ध आहे. अखिल विश्वाला शांतीचा संदेश भगवंताने दिलेला आहे की आजच्या कालखंडामध्ये हे विचार समाज व्यवस्थेला तारणारे आहेत आणि आजचे हे बालक उद्याचे भवितव्य आहेत. ते भवितव्य ज्ञानवंत घडावे, शीलवंत घडावेत, प्रज्ञावंत घडावेत आणि या जगामध्ये प्रगती, शांतता, एकता नांदावी, यासाठी त्यांच्यामध्ये चांगले संस्कार घडण्यासाठी आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं. आपण कोणाचा द्वेष करू नये, आपण कोणाची निंदा करू नये, तर आपल्यामध्ये असणाऱ्या दुर्गुणाचा त्याग करून आपण सदाचाराचा मार्ग स्वीकारावा. हे बाबासाहेबाचे विचार आहेत. आपण बाबासाहेबाचे अनुयायी आहोत. आपण बाबासाहेबाच्या बुद्धाचे उपासक आहोत. हे आपल्याला तोंडाने नाही तर आपल्या वर्तनातून कळावं, हे बाबासाहेबांनी आपल्याला कळावं, ही बाबासाहेबाची आशा होती. मग आपल्यामध्ये खरोखरच परिवर्तन झालं का? आपल्यामध्ये जागृती झाली का? आपण बाबासाहेबाच्या विचारावर वागतो का? हे आपल्या मनाला आपण शोधून पाहावं. कारण सामाजिक चळवळ चालवण्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची, स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची आणि सामाजिक एकता टिकवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत. म्हणून बंधूंनो, रागामध्ये, द्वेषामध्ये, मोहामध्ये आणि हेव्या देव्यामध्ये काहीच पडलं नाही. धन, दौलत, माल, खजिना हा सर्व आहे, त्याचा गर्व नसावा, तर त्याचा सदुपयोग करावा, हे भगवंताने सांगितलेलं आहे. कारण आहे शरीर चांगलं आहे, त्या शरीराच्या अवयवाचाही उपयोग चांगल्या प्रकारे करावा. आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमात आपण बघतो, सर्व काही आपल्याला घर बसल्या मिळत आहे, त्याच्यातून चांगलं आपण घेऊ शकतो. परंतु ते चांगलं घेण्यासाठी सुद्धा तशाच प्रकारचे सदाचारी आणि शीलवान ही लागावं लागतं. चांगलं हे सर्च करावं लागतं आणि ते सर्च करून ते बघावं लागतं आणि वाईट हे आपोआप दिसतं. मग हे चांगलं घ्यायण्यासाठी तशी आपली येणारी भावी पिढी निर्माण करण्यासाठी शील आणि सदाचाराची शिकवण ही केवळ बुद्ध विहारातून द्यावी आणि त्या धम्म केंद्राच्या माध्यमातून येणारे भवितव्य, हे येणारे उद्याचे आधारस्तंभ हे मजबूत बनण्याचं सामर्थ्य त्या बुद्ध विहारामध्ये असावं. आम्ही इथं मी नाशिकच्या बुद्ध विहारामध्ये राहतो. इथं या ठिकाणी धम्म प्रचाराचं धम्म संडे स्कूलसारखं धम्म संडे स्कूल या ठिकाणी होतं बुद्ध विहारामध्ये. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. आम्ही जातो त्या धम्म केंद्रामध्ये. तिथं पंचशील शिकवलं जातं, तिथं बुद्धाने सांगितलेला अष्टांगिक मार्ग शिकवला जातो, तिथं ज्ञानाचं महत्त्व शिकवलं जातं, मुलांना करेज शिकवलं, म्हणजे बोलण्याचं वक्रत्व शिकवलं जातं आणि उद्याचे भवितव्य हे घडवले जाते. अशाच प्रकारचं प्रत्येक विहारामधून हे धम्म संडे स्कूल निर्माण व्हावं, बुद्धाच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी, एकता निर्माण व्हावी, मानवता वाढवीत लागावी आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेला हा धम्म जागृतीचा गाडा प्रगतीच्या मार्गावर जावा आणि खरोखरच समाजामध्ये मानवता नांदावी, एकता नांदावी. जात, धर्म, भेद काही नाही, फक्त मानवता हाच देशाला तारणारा, समाजाला तारणारा आणि या देशातील प्रत्येक माणसाला विकासावर नेणारा प्रज्ञाशील आणि करुणेचा मार्ग आहे आणि तोच मार्ग जगताला तारणारा आहे. म्हणून येणारे भवितव्य संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संपत्ती बनवायच्या जर लायकीची संततीच ही आपली संपत्ती आहे आणि तिलाच चांगल्या प्रकारे जपा, तिलाच चांगल्या प्रकारे संस्कार लावा, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्यामध्ये जागृतता असावी, आपण व्यसनाचा त्याग करावा, आपण सदाचाराचा मार्ग अवलंबावा आणि घरामध्ये, समाजामध्ये, परिवारामध्ये आपण प्रेमाने आपुलकीने राहावं आणि या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, एवढीच आशा व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय.